राजगड चोरण्याचा दांड पाहिलाय. माझ्या दृष्टीनं अवघ्या सह्यम मंडळात एवढी सकवार पावटी दुसरी नव्हे. केवळ नैसर्गिक व भौगोलिकतेनेच नव्हे, ऐतिहासिक सामरिक दृष्टीनेही ही वाट तितकीच मनभर तोलामोलाची. एकीकडे भला अजस्त्र आडवा पसरलेला रांगडा प्रचंडगड आणि दुसरीकडे फाकडा राजबिंडा राजगड. एका सह्याद्रीची ही रूपानं नसली तरी गुणानं जुळी लेकरच म्हणा, जी जोडली गेली या नाळेनंच. देखण्या झोकदार संजीवनीच्या आळू दरवाजातून खिंडीतनं बाहेर पडायचं आणि थोडका उतार उतरून आपण बाहेरच्या बाजूनं संजीवनीच्या बिनीबुर्जाकडे मोहरा वळवायचा. डाव्या अंगास पहिलं पार गेलेल्या सख्या सह्याद्रीची डोंगरधार, ते रायरेश्वराचं पठार, तिकडे डोंगरांच्या खोगळीतला वरंधा, नखा एवढा कावळ्या रोहिडा, डोळे दिपतील एवढी सह्य संपत्ती, आणि उजव्या अंगास दणदणीत सरळसोट कातळ आणि त्यावर त्या जाणत्या राजानं रचलेलं संजीवनीचं अप्रूप. एकीकडे निसर्ग तर दुसरीकडे मानवी स्थापत्य देहाची जणू भुरळ पाडण्यात चढावं. त्या बलाढ्य अजेय संजीवनीस अर्धप्रदक्षिणा घालून आपण एका बेचक्यात उतरतो, जिथं संजीवनीचा मुख्य डोंगर आणि दांडाची पहिली टेकडी मिळते. इथून पुढची सगळीच वाट टेकड्यांची चढाई उतरायची. जणू 8-10 हत्ती पोटाला पोट घाशीत उभे आहेत आणि आपण त्यांच्या पाठकुळीवरनं दवडतोय. पाऊस काळात वाटेच्या दोन्ही बाजूस कारवीची अशी गच्च दाटी की त्यातून वाट ओळखणं म्हणजे जिकिरीचंच काम. समोर असतो प्रचंडगड आणि पाठीशी राजगड. खरं तर जणू हे दोघं सांगत असतात, त्या राजानं जसं तोरण बांधून चौमुलकी डंका गाजवला असं काही तुझ्या हातून कार्य होऊ दे या मातीसाठी. तर मागचा राजगड सांगत असतो, या कार्याचा खंबीर पाडवळ आहे लेकरा, तू फक्त शिवाजी राजाचं नाव घेऊन या कार्यात झेप घे. आणि वाटेच्या मध्यभागी यावं, चौभोवतीनं फिरून पाहावं. ऐकू येतील प्रचंडगडाच्या तटात मोहरा सापडल्यानंतर उजाडलेला महादेवाचा जय जयकार, पलीकडच्या सिंहगडावर पेटलेली चूड आणि तानाजीच्या ढालीचा खणखणाट, समोर पुरंदरावरून विजेच्या तळपेने दिलेरावर गरजणारा मुरार, उजव्या हातीचा बलदंड, राजगडाच्या संजीवनी माचेच्या बांधकामाची लगबग, उडणारे सुरुंग, फुटणाऱ्या शिळा, घडणारे चिरे, ते रस्ताना अवघ्यांचा हरकारा, पलीकडे रायरेश्वराच्या राऊळातील ती हिंदवी स्वराज्याची शपथ, ते लांबवर केळत खिंडी नजीकचा मढेघाट, त्यावरून जाणारी तानाजी मालुसऱ्यांची पालखी, लांबवर धुरकट दिसणारा रायगड, त्यावरून वाऱ्यासहित वाहत येणारे राज्याभिषेकाचे मंत्र, लिंगाण्यावरील कैद्यांचे आक्रोश, अवघं निहाळता स्वतःभोवती प्रदक्षिणा होते. वाट डोंगरावरच्या माथ्यावरनं प्रचंडगडाकडे धावत असते, दाट झाडीस वळसा घालून, कधी नागिनीसारखी लचकत मुरडत तर कधी धामिनीसारखे सळसळत. वाटेवर एक झोपडं, गरीब दिनवान, मोडकळीस आलेलं जख्ख म्हातारं. कधी काळी इथं कुणाचा संसार फुलला असेल, घरच्या लक्ष्मीनं या उकरल्या भुईवर मायेनं शेणाचा हात फिरवला असेल, दिवसभर शेतात खपून शिंदलेला घरधनी परतल्यावर याच मेढीला टेकला असेल, घरची म्हातारी याच चुलीच्या कडेनं बसून थकल्या देहात शिकीत असेल. पण आता हे सगळेच परागंदा झालेलं, अवघं गोकुळ सरून गेले. ती इमानी झोपडी मात्र अजूनही त्या बंबाळ्या रानात कुणाची तरी वाट पाहत अजूनही उभी आहे. आणि थोडकं अधिक चालल्यावर लागती दाट देवराई, असं गच्च रान आंब्या जांभळीचं. बाहेर वैशाख जरी जाळीत असला तरी आत मात्र माघातली थंडी. आवाज फक्त रानपाखरांचा, रानवेलींचा दाटवा, आणि मोहरं लागते देवाचं एक अनगड ठाणं. शेंदूर लिहिलेला हा देव अनादी काळापासून या राहाळाची राखण करीत इथं बसलाय. इथल्या पालापाचोळ्यातून ते या बंबाळ्या डोंगरधारांचे स्वामित्व त्या देवाकडेच आहे. अवघा राहाळ त्याची लेकरं. राजानं राजधानी हलवली आणि राजगडावरील अवघं वैभवच रायगडी वाहू लागलं. ते याच वाटेनं. जिन्नसांची बांधाबांध झाली, कपड्यांची गाठोडी, पेटारे सज्ज झाले, देवघरातील देवायतन लाल देववस्त्रात गुंढाळले गेले, दागदागिने जड जवाहीर पेटीत ठेवले गेले. इथवर राजगडाचा गडपुरुष शांत असेल, पण त्याचा शिवबा निघताच तो कोसळला असेल. त्याचा लाडका शिवबा निघाला, पुण्यश्लोक आऊस घेऊन, धाकट्या शंभूबाळास घेऊन, अवघा राणी वसा घेऊन, गडमैतर घेऊन, दासदासी कारून आरूस घेऊन. राजगडाचा गडपुरुष याच वाटेनं आपल्या लाडक्या शिवबासोबत या देवराईपर्यंत सोडवा